रस्त्यात अडवून जबरी चोरी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। सविस्तर बातमी अशी की 9 दिवसांपूर्वी कोयत्याने वार करून 1,68,000 रुपये लुटणाऱ्या तिघांना उपनगर पोलिसांनी जेरबंद केलंय। त्यांच्याकडून लुटीची रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली कार देखील हस्तगत केली आहे। प्रकाश बन्सी मरसाळे याने 18 डिसेंबरला कंपनीचे उधारीचे पैसे वसूल करून मोटरसायकलने ते चालले होते। वडनेर पाथर्डी रस्त्याने विहितगावकडे येत असताना एका कारमधून आलेल्या चौघांनी त्यांच्या मोटरसायकलला कट मारून त्याला थांबवलं। कारच्या खाली उतरून मरसाळे यांच्याकडे असलेली 1,68,000 रुपये रक्कम असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला। मरसाळे यांनी विरोध केला। त्या चौघांनी त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार करत बॅग हिसकावून पळ काढला। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब डुकले यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कामाला लागले। 2 वेगवेगळे पथक तयार करून त्यांनी आरोपींचा शोध सुरू केला। गुंड आणि शिंदे यांनी गुप्त बातमीदारांच्या मदतीने रोकडोबा वाडीतील फरार इसमाची माहिती मिळवली। यात 2 जण फरार असल्याची माहिती हाती आली। सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला। 2 फरार हेच मरसाळे यांना लुटणारे असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आला। चंद्रकांत विजय काकडे, शहबाज शफी शेख, सोनू छबू गवळी अशी त्यांची नाव आहेत। त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून लुटलेल्या रकमेपैकी 1,40,000 रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांनी हस्तगत केली। याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली। दिनांक 18/12/2023 रोजी 10:15 वाजेच्या सुमारास वडनेर पाथर्डी रोडवर या गुन्ह्यातील फिर्यादी मरसाळे याला एका 4 चाकी वाहनातून येऊन 3 इसमाने अडवून त्याच्याकडे असलेले उधारीचे जे पैसे होते 1,68,000 हे बळजबरीने घेऊन गेले आणि त्याच्या डोक्यावर एक धारदार शस्त्राने वार केला होता। त्यानुसार उपनगर पोलीस स्टेशनला 469/2023 भादवी 394 34 प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे माननीय पोलीस आयुक्त कर्णिक साहेब, आमचे परिमंडळच्या अधिकारीसह परिमंडळ 2च्या उपायुक्त मॅडम तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त वाघ साहेब यांनी सदर गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी उपनगर पोलीस स्टेशनचे 2 पथकं तयार केलेली होते। सदर पथकास आमचे क्राईमचे PI डुकळे साहेब यांनी मार्गदर्शन करून सदर गुन्ह्याबाबत कसलाही तांत्रिक किंवा इतर पुरावा नसताना घटनास्थळी फक्त अस्पष्ट असं CCTV फुटेज होते। त्या फुटेजच्या माध्यमातून सदर गाडीची ओळख पटवली। सदर गुन्ह्यातील जे आरोपी होते ते रोकडवाडी इथे असल्याचे आमच्या पथकाचे PI चौधरी तसेच गुंड DB पथकाच्या कर्मचाऱ्यांना माहीत झाले आणि त्यांनी त्या 2 लोकांना विचारपूस केली असता त्यांचा जो मेन साथीदार होता काकडे त्याला सुद्धा आम्ही अटक केलेली आहे। त्यांचा पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि 1,40,000 तसेच गुन्ह्यात वापरलेली कार हस्तगत केलेली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास API महाजन साहेब आणि PN भामरे करत आहेत। अशा प्रकारे असा अतिशय क्लिष्ट असा गुन्हा आमच्या गुन्हे शोध पथकाने व आमचे क्राईम PI डुकळे साहेब यांनी उघडकीस आणलेला आहे। या घटनेचा पुढील तपास शांताराम महाजन आणि हवालदार गोविंद भामरे करतायत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद,